गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भव्या सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणासन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा बणिया ध्यानाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहनादियेन भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आपण 24 ठाण चर्चा बघतो आहे आणि त्या अंतर्गत जीव समास प्ररूपणा आपण बघतो आहे. जीव समासाचा विचार करताना 4 युगल आपण काल पाहिले. त्या दृष्टीनेच आपल्याला पूर्ण या ठिकाणी समास लावायचे आहे आणि त्या दृष्टीतून आपण पहिल्यांदा 1 पासून सुरू करून 19 पर्यंतची गिनती बघितली, कसे जीव समास झाले. यानंतर 38 पाहिले, 57 पाहिले, मग 98 भेद पाहिले आणि आता जीव समासाचे आम्ही 406 भेद बघतो आहे. या 406 भेदामध्ये काल एकेंद्रियाचे 72 भेद बघितले, विकलेंद्रियाचे 9 बघितले. नंतर देव आणि नारकी, देवांच्या याच्यामध्ये 16 स्वर्गाच्या अपेक्षेने आणि 4 प्रकारचे निकाय देव आहे या अपेक्षेने भेद पाहिले. भवनवासी देव 10 प्रकारचे आहे, व्यंतरवासी 8 प्रकारचे आहे, ज्योतिषवासी 5 प्रकारचे आहे आणि वैमानिक देव 16 स्वर्गामध्ये राहणारे 63 पटलांमध्ये एकूण राहणारे पटलाच्या अपेक्षेने. अशा तऱ्हेने देवांचे भेद पाहून 172 ही संख्या आम्हाला समासाची प्राप्त झाली. आणि नारकींमध्ये देखील 49 पटल आम्ही बघितले. पहिल्या नरकामध्ये 13, 11 असे पटल 2-2 कमी होत गेले आणि शेवटच्या नरकामध्ये एकच पटल आहे आणि असे 49 पटल आहे आणि या पटलांमध्ये राहणाऱ्या जीवांच्या अपेक्षेने आम्ही नारकी जीवांचे परत भेद बघितले, 98 भेद पाहिले. आता तिर्यंच्या गतीतील जे जीव आहे, सामान्य तिर्यंच विकलत्रय आम्ही बघितले, पण सामान्य तिर्यंच म्हणजे जे सकलेंद्रिय आहे त्या तिर्यंचांच्या अपेक्षेने आता आपल्याला भेद पाहायचे आहे. आता त्यामध्ये पहिल्यांदा तिर्यंचांचे 2 भेद पाहायचे, एक कर्मभूमीच तिर्यंच आणि भोगभूमीज तिर्यंच. कर्मभूमीमध्ये देखील परत 2 प्रकारचे जीव आम्हाला दिसतात, गर्भज आणि सम्मूर्छन. आणि या गर्भज जीवांचे परत आपल्याला 12 भेद बघायचे आहे. वर बघितले आपण मागच्या चार्ट मध्ये जसे लावले त्याचप्रमाणे जलचर, सलचर आणि नभचर यांचे संज्ञी असंज्ञी करून पर्याप्तक आणि निवृत्त पर्याप्तक करून अशा प्रकारे हे भेद गर्भजांचे 12 झाले. कारण गर्भजांमध्ये लब्ध पर्याप्तक असत नाही म्हणून 2च भेद केले आणि गर्भज आहे तरी देखील संज्ञी जीव असू शकतात आणि असंज्ञी पण असू शकतात या अपेक्षेने 12 भेद केले. आणि सम्मूर्छनांमध्ये गर्भभूमीमध्ये सम्मूर्छन जीवाच्या अपेक्षेने 18 भेद केले. कोणते तर तेच भेद केले मागचे सांगितलेले, जलचर, सलचर, नभचर, संज्ञी असंज्ञी आणि या ठिकाणी पर्याप्तक, लब्ध पर्याप्तक आणि निवृत्त पर्याप्तक अशा अपेक्षेने 18 भेद या ठिकाणी केले. भोगभूमीच्या अपेक्षेने जर आम्ही बघितलं तर भोगभूमी 3 प्रकारचे आहे, जघन्य भोगभूमी, मध्यम भोगभूमी आणि उत्कृष्ट भोगभूमी. या अपेक्षेने जम्बूद्वीपामध्ये जी भोगभूमी आहे, उत्कृष्ट भोगभूमी, ही यांची नावं काय आहे? थोडा प्रश्न. उत्तर कुरु आणि देवकुरु. उत्तर कुरु आणि देवकुरु मेरू पर्वताच्या 2 साइडला ह्या उत्तम भोगभूमी आम्हाला दिसतात
आणि ह्या शाश्वत आहे की अशाश्वत आहे? शाश्वत आहे. शाश्वत आहे. आणि निरंतर या ठिकाणी पहिली उत्तम भोगभूमीचीच रचना राहणार आहे. ज्या वेळेला भरत क्षेत्रामध्ये षटकाल परिवर्तनामध्ये पहिला काळ असतो, तशा काळाप्रमाणे या ठिकाणी निरंतर उत्तम भोगभूमीची रचना असणार आहे. नंतर मध्यम भोगभूमी खाली आहे आणि भरत क्षेत्राला लागून असणारी जी भूमी आहे ती जघन्य भोगभूमी आहे. तिकडनं पण ऐरावत क्षेत्राकडून तसंच लावून घ्यायचं. जघन्य, मध्यम आणि उत्कृष्ट अशा रीतीने जम्बूद्वीप संबंधी जघन्य भोगभूमी 2, मध्यम भोगभूमी 2 आणि उत्कृष्ट भोगभूमी 2 अशा 6 भोगभूमी जम्बूद्वीप संबंधी असणार आहे. नंतर तो प्रश्न नाही आहे इथे, तर आपल्याला जघन्य, मध्यम आणि उत्कृष्ट या 3 भोगभूमी बघितल्या आणि या 3ही भोगभूमी मधल्या जीवांमध्ये जलचर जीव असत नाही. त्यामुळे स्थलचर आणि नभचर 2च जातीचे जीव आहे आणि 2चे परत या ठिकाणी लब्ध पर्याप्तकाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे हे जीव असणारे पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक अशा तऱ्हेने 6 रूपाचे असणार आहे. म्हणजे 3ला पहिल्यांदा 2 निगुणलं आणि 6ला परत 2 निगुणून 12 तऱ्हेचे भोगभूमीचे जीव आम्हाला पाहायला मिळतील. 3ला 2 निगुणून 6 आणि 2 भेद करून अशा तऱ्हेने 12 आले आणि एकूण तिर्यंचक गतीतील जीवांची ही जी काही जीव समास झाल्या हा 42 झाला. असे मिळून एकूण 406 हे जीव समासाचे भेद आम्हाला पाहायला मिळतात. इथपर्यंत क्लिअर आहे प्रकरण? तसं सोपं आहे, काही विशेष कठीण असं नाही आहे हे प्रकरण. फक्त उत्तरोत्तर भेद कसे करायचे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागलेलं होतं. आता थोडस मी रेफर करते आहे जीवकांड. जीवकांड मध्ये जीव समासाचं वर्णन करताना त्यांनी 4 अधिकारामध्ये जीव समासाचं वर्णन केलं. पहिलं वर्णन केलं संख्या अपेक्षेने. संख्या अपेक्षेने आता आपण हे जीव समासाचे प्रकार बघितले. इतके प्रकार आम्ही त्या ठिकाणी सांगू शकलो. दुसऱ्या अधिकारामध्ये त्यांनी सांगितलं योनी अपेक्षेने जीव समास. योनी अपेक्षेने सांगताना तत्वार्थ सूत्रामध्ये जे सांगितलेलं आहे योनीचे भेद ते 9 सांगितलेले आहे. त्या गुणयोनी आहे. म्हणजे सचित्त आहे की अचित्त आहे किंवा सचित्ता चित्त, शीत उष्ण शीतोष्ण आणि संवृत विवृत आणि संवृत विवृत अशा प्रकारच्या 9 योनी सांगितलेल्या आहे. आणि या योनींमध्येच जीवांचा जन्म होत असतो. म्हणजे जीवाचं जे जन्मस्थान आहे त्याला योनी असं म्हटलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी जीव जन्म घेतो तो प्रदेश किंवा त्या ठिकाणची रचना आणि त्या ठिकाणी असणारी प्रकृती यावरून शीतोष्ण किंवा सचित्त अचित्त किंवा संवृत्त आणि विवृत्त हे ठरवलं जातात आणि त्यानुसार ती योनी आहे असं म्हटल्या जातं. आणि दुसऱ्या प्रकारे योनीचे भेद केलेले आहे ती आकृती योनी. आकृती योनी याचा अर्थ 3 प्रकारच्या योनी आम्हाला सांगितलेले आहे. एक शंखावर्त, दुसरी कुर्मोन्नत आणि तिसरी वंशपत्र योनी. तर शंखावर्त योनी जी असते ही शंखाप्रमाणे त्याच्यावर चक्र 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 असतात. या ठिकाणी कोणत्याही जीवाची उत्पत्ती म्हणजे मनुष्यासाठी सांगितली आहे प्रामुख्याने. या ठिकाणी मनुष्य जन्म घेऊ शकत नाही. या योनीमध्ये ज्या मातेची ही योनी असेल तिला मुलगा मुलगी होऊ शकत नाही. म्हणून ही शंखावर्त योनी अशी ही कशासाठी गर्भधारण न करण्यासाठी सांगितलेली आहे. आम्हाला प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे की ज्या ठिकाणी त्या स्त्रीला गर्भ राहतच नाही. पुराण प्रसिद्ध चक्रवर्तीची पट्टराणी.
चक्रवर्तीच्या पट्टराणीला मुलगा मुलगी होत नाही, बाकीच्या सगळ्यांना मुलं होतात, परंतु चक्रवर्तीची जी पट्टराणी असते तिला मात्र मुलगा होत नाही, मुलगा मुलगी. तर त्याचं कारण शंखावर्त योनी त्या स्त्रीची असते. दुसरी सांगितली कुर्मोन्नत योनी, म्हणजे जी योनी कासवाच्या पिठाप्रमाणे उन्नत असते, उंच उचललेली असते, ती कुर्मोन्नत. कुर्म म्हणजे कासव, आणि त्याप्रमाणे असणारी ती कुर्मोन्नत योनी. इथे तीर्थंकर, चक्रवर्ती, अर्धचक्रवर्ती, बलभद्र आदी 63 पुरुषांचा जन्म ज्या योनीमध्ये होतो ती योनी आहे कुर्मोन्नत योनी. आणि तिसरी वंशपत्र योनी, जी बांबूच्या पत्त्याप्रमाणे, बांबूच्या झाडाच्या पत्त्याप्रमाणे जी योनी लांबट असते ती वंशपत्र आहे. आणि सर्वसामान्य जीवांचा जन्म हा अशा प्रकारे या वंशपत्र योनीमध्येच होतो. आता पुढच्या वैशिष्ट्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की जन्म 3 प्रकारचा आहे. कोणता 3 प्रकारचा आहे? गर्भजन्म, उपपाद जन्म आणि संमोचन जन्म. मग ते भेद आहे, पुढचे भेद आहे ते. गर्भजन्माचे 3 भेद आहे. पहिले 3 प्रकारचे जन्म, गर्भ, उपपाद आणि संमूर्छन जन्म. त्यामध्ये संमूर्छन जन्म आपल्याला माहिती आहे, चतुरेंद्रिय पर्यंतच्या जीवाचा नियमाने संमूर्छन जन्मच असतो. आणि संज्ञी पंचेंद्रिय असेल, असंज्ञी पंचेंद्रिय असेल, मनुष्य असेल, यांचा पण संमूर्छन जन्म होऊ शकतो. म्हणजे वातावरणाला, म्हणजे शरीराला पोषक असं त्या ठिकाणी वातावरण मिळालं की ज्या जीवांचा जन्म होतो त्याला संमूर्छन जन्म म्हटलेला आहे. दुसरा आहे उपपाद जन्म. देव आणि नारकी यांचा उपपाद जन्म असतो. मात्या पित्यांच्या शिवाय जी उपपाद शय्या असते त्या उपपाद शय्येवर ज्यांचा जन्म होतो. देवांमध्ये उपपाद शय्या अत्यंत सुखकारक असते आणि नारकी जीवांची उपपाद शय्या ही अत्यंत विकृत किंवा दुःखदायक, कंटकपूर्ण अशी असते. अशी ही उपपाद जन्म. आणि तिसरा जन्म आहे तो गर्भजन्म. आता या गर्भजन्माचे 3 भेद करायचे, जरायुज, अंडज आणि पोतज. जरायुज जन्म, ज्यांच्या शरीरावर काय जरायू असतो त्याला जरायू म्हटलेला आहे. तर मनुष्यांचा, गायीचा, हत्तीचा हा जरायुज जन्म आहे. अंडज जन्म, जो अंड्यांमधून उत्पन्न होतो, पक्षी अंडे देतात आणि त्यातून ज्याचा जन्म आहे तो अंडज आहे. आणि पोत जन्म की त्याच्यावर आवरण नाही आणि आवरण नसताना आणि अगदी जन्म झाल्या ते आपल्या चालायला, फिरायला वगैरे लागतात, असे जे जन्म आहे ते पोत जन्म आहे. सिंह किंवा अजून असे प्राणी जे आहे त्यांचे पोत जन्म म्हटलेले आहे. तर या ठिकाणी हे 3 प्रकारचे जन्म सांगितले. पण या ठिकाणी वैशिष्ट्य पाहत असताना अंडज जीवामध्ये अक्षर उच्चारण करण्याची क्षमता असू शकते. अक्षर जसं पोपट आहे, तर पोपट हा बोलू शकतो. जो अंडज जीव आहे त्याची क्षमता तिथपर्यंत आहे. आणि जो जरायुज आहे हा जीव भाषा, अध्ययन, रत्नत्रय आराधना, धर्मसाधन आदी करून मोक्षाची देखील प्राप्ती करू शकतो. अशा तऱ्हेने जन्माच्या बाबतीमध्ये देखील आम्हाला जरायुज जन्म आहे आणि या जन्मामध्ये आम्ही काय करू शकतो, तर आमचा आत्मसाधन करू शकतो. यानंतर त्यांनी तिसरा अधिकारामध्ये महत्वाचं वर्णन केले आहे जीव समासाच्या बाबतीत. ते केलेलं आहे अवगाहना. जीवाची अवगाहना कशी असते त्या ठिकाणी त्यांनी तर खूप डिटेलमध्ये जीवकांडमध्ये वर्णन केलेलं आहे. 64 अवगाहना यंत्र वगैरे दाखवून कोणत्या जीवाची अवगाहना कोणत्या जीवापेक्षा जास्त असते, किती प्रमाणात असते, हे त्या ठिकाणी 64 अवगाहन यंत्राच्या माध्यमातून दाखवलेलं आहे.
आपण इतकं तर पाहणार नाहीये. आपण थोडस इंट्रोड्यूस म्हणून जघन्य अवगाहना कुणाची असते सगळ्या याच्यामध्ये आणि उत्कृष्ट अवगाहना कुणाची असते, एवढाच भाग आपण याच्यामधला आत्ताच्या परिस्थितीत बघणार आहे. तर सगळ्यात जघन्य अवगाहना असते ती कुणाची असते? कोणत्या जीवाची राहू शकेल असं वाटतंय जघन्य अवगाहना? कीटक. आता आपल्या जवळ 19 जीव समास आहे है ना. या 19 जीव समासामध्ये कुणाची वाटते सगळ्यात जघन्य अवगाहना आहे त्या ठिकाणी? समूर्छन जीवाची. समूर्छन जीवाची सगळ्यात जघन्य. समूर्छन तर राहणारच आहे, प्रश्न नाही आहे तो. पण समूर्छन जीव तर संज्ञी पंचेंद्रियापर्यंत आहे. महामत्स्य तो पण समूर्छन जन्मवाला आहे. मग आपण समूर्छन उत्तर देऊन नाही चालणार. मग कोणतं उत्तर? तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की सूक्ष्म निगोदिया जीव. आपण नित्य निगोदचे निगोदी जीवाचे 2 भेद केलेले होते. एक इतर निगोद आणि एक नित्य निगोद. आता कोणताही घ्या निगोदी जीव, त्याच्यामध्ये देखील सूक्ष्म आणि बाधार भेद केलेले होते, म्हणजे 4 भेद केलेले होते. यामधला जो सूक्ष्म निगोदिया जीव आहे, हा निगोदिया जीव अनेक जन्म धारण करतो, तेच आणि विशिष्ट जन्म धारण करत असताना रुजू गतीने तो जन्म धारण करतो. त्यावेळेला त्याची तिसऱ्या समयामध्ये जघन्य अवगाहना असते. नेहमीसाठी हे लक्षात ठेवा की आम्हाला जघन्य अवगाहना कोणत्या जीवाची आहे? तर या निगोदी जीवांची. तो निगोदी जीव कसा असणार आहे? लब्ध पर्याप्तक. 2 तऱ्हेचे भेद आहे निगोदी जीवामध्ये देखील, पर्याप्तकही आहे आणि अपर्याप्तकही आहे. आम्हाला पर्याप्तक पाहायचा नाही. कोणता जीव बघायचा आहे? अपर्याप्तक, लब्धी अपर्याप्तक जीव पाहायचा आहे. हा लब्धी अपर्याप्तक जीव ज्या वेळेला रुजू गतीने जन्म घेणारा आहे, म्हणजे त्यांनी पहिलं शरीर सोडलं आणि दुसरी त्याला मिळालेली आहे सूक्ष्म लिगोदिया लब्ध पर्याप्तक जीवाचं आयु, त्यावेळेला तो गमन करताना रुजू गतीने जाणार आहे. अशा जीवाची त्यांनी जन्म धारण केला. जन्म धारण केल्यानंतर त्याची जी तिसऱ्या समयामध्ये अवगाहना असणार आहे ती असणार आहे सगळ्यात जघन्य अवगाहना. क्लिअर झालं का प्रकरण? कारण पहिला समय विग्रह गतीतून ज्या वेळेला तो रुजू गतीने गेला याचा अर्थ काय समजला? एका समयात त्यांचा जन्म होणार. एका समयात त्याचा जन्म. अजून दुसरं वैशिष्ट्य काय? अनाहरक नाही होतो. हा, दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो अनाहरक बनणार नाही. म्हणजे ज्या समयात तो जन्म धारण करणार आहे तेव्हापासूनच त्यांनी काय केलं? नो कर्म वर्गणांचं ग्रहण केलं है ना. तर पहिल्या समयामध्ये त्यांनी नो कर्म वर्गणा ग्रहण केली, त्या वेळेला त्याला उपपाद योग असतो. म्हणजे जन्मस्थानी गेल्यानंतर नो कर्म वर्गणांचं जे संचय कोणताही जीव करतो त्यावेळेला त्या समयात त्याला उपपाद योग असतो. नाव सध्या लक्षात ठेवा, डिटेलमध्ये जेव्हा परत आपण अध्ययन करू त्यावेळेला होईल. पण फक्त आता सध्या इंट्रोड्यूस करून देते थोडेसे नवीन शब्द. उपपाद योग. आणि दुसऱ्या समयापासून त्याची शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत. आता याची शरीर पर्याप्ती पूर्ण होणारच नाही आहे कारण हा लब्ध पर्याप्तक आहे, त्याच्यामुळे याची शरीर पर्याप्ती पूर्ण होणार नाही. मग दुसऱ्या समयात त्याला एकांतानुवृद्धी योग सुरू झाला. म्हणजे त्यांनी कार्माण वर्गणा जास्त प्रमाणामध्ये ओढायला सुरुवात केली आणि शरीर पर्याप्ती पूर्ण व्हायच्या आधीच त्याचं मरण झालं. तर हा जीव ज्या वेळेला ह्या नो कर्म वर्गणांचं ग्रहण करणार आहे त्यावेळेला त्यांनी संपूर्ण त्या पाहिजे तेवढ्या ग्रहण केल्या, त्यावेळेला
त्या जीवाचा आकार हा कसा असतो? आयत असतो, आयताकार असतो पहिल्या समयात. दुसऱ्या समयात त्याच्या नोकर्म वर्गणांचा आहार म्हणजे शरीराचा जो आकार आहे तो आयात बनतो. म्हणजे काय झाला? समचतुरस्र झाला. दुसऱ्या समयात चौकोन झाला. बरोबर, पहिल्या समयात आयात होता, दुसऱ्या समयात चौकोन झाला आणि तिसऱ्या समयात हाच त्याचा आकार कमी होऊन तो जीव गोलाकार बनतो. मग सगळ्यात कमी क्षेत्र कुठे लागलेलं आहे? गोलमध्ये. गोलाकार. आयात मध्ये जास्त होतं, चौकोनातही जास्त होतं, समचतुरस्र असला तरी जास्त होतं आणि तेवढ्याच याच्यामध्ये गोलाकार झाला. तर तिसऱ्या समयात तो गोलाकार बनतो आणि म्हणून या तिसऱ्या समयात जीवाची अवगाहना सगळ्यात कमी असते. फक्त एवढं आता आपण सगळ्यात कमी अवगाहना, आपल्याला उत्कृष्ट अवगाहना माहिती आहे कुणाची आहे तर, है ना? महामत्स्याची माहिती आहे. आणि ही सगळ्यात जघन्य अवगाहना या जीवाची आहे. आणि ही अवगाहना किती असते विचारलं तर घणांगुलाच्या असंख्यात भाग प्रमाण. म्हणजे आमचा अंगठा आहे, या अंगठ्याचे समजा असंख्य भाग झाले तर ती जी सगळ्यात छोटा येईल तेवढी ही त्याची, या जीवाची ही गोल असणारं जे क्षेत्रफळ आहे ती तेवढी त्याची अवगाहना राहील. हे झालं अवगाहनेच्या अपेक्षेने. आता ही सांगितली, कुणाची सांगितली? सूक्ष्म निगोदिया जीवाची अवगाहना. म्हणजे कुणाची सांगितली? एकेंद्रिय जीवाची सगळ्यात जघन्य अवगाहना. जन्म कोणता असणार आहे यांचा? समूर्छनच जन्म असणार आहे. आता द्विनिंद्रिय जीवाची सगळ्यात जघन्य अवगाहना कुणाची आहे द्विनिंद्रियामध्ये? अनुधारी कीटक. हा, अनुंधरी नावाचा कीटक आहे आणि त्याची अवगाहना ही द्विनिंद्रिय जीवामध्ये सगळ्यात कमी अवगाहना आहे. ही पण इथे घणांगुलाच्या असंख्यात भाग होती, या ठिकाणी घनांगुलाच्या संख्यात भाग आहे. संख्यात भाग त्यांची अवगाहना आहे. 3 इंद्रियाची जघन्य अवगाहना कुणाची आहे? त्याला मी एक क्ल्यू देते. कुंथू नावाचा किडा आहे. जेव्हा आम्ही 24 तीर्थंकरांचं अष्टक देतो, 24 तीर्थंकरांच्या अष्टकामध्ये एक ओळ येतो, कुंथू कुंथू वादिक रखेय. कुंथू कुंथू वादिक रखेय. काय आहे या ओळीचा अर्थ? कुंथू नावाच्या जीवाचं रक्षण करणारा असं. हा, म्हणजे हे कुंथुनाथ भगवान, आपण छोट्यातला छोटा जो कुंथू नावाचा किडा आहे, अशा प्रकारचे जे अनंत क्षुद्र प्राणी आहे त्या जीवांचं रक्षण आपण केलेलं आहे. तर हा कुंथू शब्द आणि या 3 इंद्रिय जीवाची सगळ्यात कमी अवगाहना कुंथू या किड्याची आहे. चतुरेंद्रिय जीवामध्ये कानमक्षिका. कानमक्षिका यांची सगळ्यात कमी अवगाहना आहे. आणि पंचेंद्रियामध्ये सगळ्यात कमी अवगाहना समूर्छन जीव, तंदुल मत्स्य. आपल्याला माहितीये महामत्स्याच्या कानात जो असतो तो तंदुल मत्स्य किंवा सिक्थक मत्स्य म्हणतात त्याला. सिक्थक मत्स्याची सगळ्यात कमी अवगाहना या 5 इंद्रियांची असणार आहे. आता उत्कृष्ट अवगाहना पाहून घेऊ. उत्कृष्ट अवगाहना याच्यामध्ये एकेंद्रिय जीवाची उत्कृष्ट अवगाहना कुणाची आहे? पृथ्वीची असेल. पृथ्वीची नाही आहे. कमलाची आहे. स्वयंभू रमण समुद्रामधलं कमल जे 1000 योजन विस्तीर्ण आहे, त्याची जास्त अवगाहना एकेंद्रिय जीवामध्ये, कमल पुष्पाची. द्विनिंद्रिय जीवामध्ये
द्विनेंद्रिय जीव हा शंख, शंखाची शंख 12 योजन. हे सगळे स्वयंभू रमण मधलेच, कारण स्वयंभू रमण समुद्र हा सगळ्यात विस्तीर्ण समुद्र आहे. म्हणजे स्वयंभू रमण समुद्र जितक्या क्षेत्रात आहे तेवढ्या क्षेत्रात बाकीचे सगळे द्वीप आणि समुद्र द्वीप आहे. समावलेले आहेत. हम्म. म्हणून अर्धा ती राजू. सगळ्यात विस्तीर्ण, अर्धा राज्य. म्हणून तितकी ती सगळी जे काही जास्ती अवगाहनावाले आहे हे सगळे स्वयंभू रमण मधले आहे. म्हणून हम्म. द्विनेंद्रिय जीव शंख 12 योजन. दो- 3 इंद्रिय दोन जीवामध्ये 3 कोसाचा विंचू. हा विंचू आहे, 3 कोसाचा आहे. चतुरेंद्रिय जीवामध्ये भ्रमर भ्रमर 1 योजन विस्ताराचा. जीवर. आणि पंचेंद्रिय जीवामध्ये महामत्स्य आहे 1000 योजन विस्ताराचा. आता इथपर्यंत तर आपण बघितलं आहे ना. आता एकच नवीन माहिती की या पंचेंद्रिय जीवांची आता आपण अवगाहना, उत्कृष्ट अवगाहना पाहिली. या उत्कृष्ट अवगाहनेमध्ये जर आम्हाला उत्तरोत्तर मोठ्या याचा क्रम लावायचा असेल पंचेंद्रियामध्येच, आता द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय, चतुरेंद्रिय, एकेंद्रिय वगैरे याचा, तर हा क्रम लागतो. पहिल्यांदा सगळ्यात जास्त या 5 इंद्रियांमध्ये जी अवगाहना सगळ्यात जास्त आहे ती 3 इंद्रिय जीवाची. 3 कोस किती? विंचू. 3 3 कोस कोस. पण 3 कोसाची. नंतर चतुरेंद्रिय जीवाची भ्रमर. 1 योजन. त्यानंतर द्विनेंद्रियाची, त्यानंतर दोन. अप्रतिष्ठित प्रत्येकाची, आणि शेवटी अवगाहना आहे पंचेंद्रिय जीवांची. अशा प्रकारे ह्या 5चा क्रम या ठिकाणी बदललेला आहे. या कमल तीनेंद्रिय पुष्पाची जीवाची अवगाहना किती आहे? 1000 योजन. 1000 योजन. तर 3 इंद्रिय जीवाची सगळ्यात कमी, त्याच्यापेक्षा चतुरेंद्रियाची जास्त, मग द्विनेंद्रियाची जास्त, मग अप्रतिष्ठित प्रत्येक, आणि शेवटी पंचेंद्रिय जीवाची. अशा तऱ्हेने या अवगाहनेचा आपण विचार केला या जीव समासाच्या अंतर्गतच. आणि नंतर तर जीवांची कुलांची संख्या सांगितलेली आहे. 4था अधिकार त्यांचा हा आहे की ते स्वतंत्र चॅप्टर आता आपल्याला याच्यामध्ये येणारच आहे. आता आपण आपल्या पुस्तकावर येऊ. आपण जीव समासाचे इथपर्यंत भेद बघितले आणि प्रश्न 8वा पण आमचा झाला की 24 स्थानामध्ये कोणत्या जीव समासाच्या अपेक्षेने मुख्यतेने कथन केलेलं आहे. तर हे आपण बघितलं की 19 जीव समासाच्या अपेक्षेने आपण कथन केलेलं आहे. 19. आता प्रश्न पुढचा, सप्रतिष्ठित एवं अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती किसे कहते है. हा नेहमीचा प्रश्न आहे आपल्या मनामध्ये, पण हा बराच वेळेला अनुत्तरित प्रश्न राहतो की कशाला सप्रतिष्ठित म्हणायचं, कशाला अप्रतिष्ठित म्हणायचं. द्विधा मनस्थिती असते बऱ्याच वेळेला. या ठिकाणी उत्तर देतात की जिसकी नसे नहीं दिखती. अगदी कवळं आहे, वरून आता धारीचं दोडकं आहे आणि धारीचं दोडक्याच्या वरच्या जर नसा दिसत नसतील किंवा अशा प्रकारचे काही पडवळ आहे त्याच्या नसा दिसत नाहीये बा, तर ती वनस्पती. नंतर बंधन व गंठी नाही खिलती. ज्याचे बंधन आहे ते त्याचे दिसत नाही. जिनके तुकडे समान हो जाते है. जर हाताने त्याचे तुकडे केले तर ते समान तुटतात. आणि दोनों भंगों के परस्पर तंतु न लगा रहे तथा छेदन करने पर भी जिनकी पुनः वृद्धि हो जावे उसको सप्रतिष्ठित प्रत्येक तथा इसके विपरीत को अप्रतिष्ठित प्रत्येक कहते हैं. मुलाचार मधलं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आणि आता दुसरं सांगतात गोमट सर जीवकांच्या अपेक्षेने कि जिन वनस्पतियों के मूल, कंद, त्वचा, नंतर प्रवाल, क्षुद्र शाखा, पत्र, फूल, फल तथा बीजों को तोड़ने से समान भंग हो उसे सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पति कहते हैं. और जिसका भंग समान न हो
उसको अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पति कहते हैं। जिस वनस्पति के कंद मूल क्षुद्र शाखा का स्कंद भी की साल मोटी हो उसकी अनंत जीव सप्रतिष्ठित कहते हैं, और जिनकी छाल पतली हो उसको अप्रतिष्ठित प्रत्येक कहते हैं। तर हे सगळं सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठिताचं संबंधात. पुढचा प्रश्न, पंचेंद्रिय संबंधी जीव समासों का कथन किस प्रकार करना चाहिए? पंचेंद्रिय संबंधी जीव समासों में से एक जीव समास कहने पर संज्ञी पंचेंद्रिय अथवा असंज्ञी पंचेंद्रिय का जीव समास लेना चाहिए. पंचेंद्रिया संबंधी एकच सांगितला तर कोणता, संज्ञी किंवा असंज्ञी एक घ्यायचा. तो जीव समास कहने पर पंचेंद्रिय संज्ञी एवं असंज्ञी दोनों जीव समासों को ग्रहण करना चाहिए. जिथे एक म्हणतील पंचेंद्रिय संबंधी तेव्हा एक घ्यायचा सामान्य, आणि जिथे दोन म्हणतील त्यावेळेला दोनची अपेक्षा लावायची. जहाँ पंचेंद्रिय जीव समास कहा गया है वहाँ संज्ञी असंज्ञी से रहित केवली भगवान को ग्रहण करना चाहिए, क्योंकि जब भगवान संज्ञी असंज्ञी पने से रहित होते हैं तो उनके संज्ञी संबंधी जीव समास कैसे माना जा सकता है? लेकिन जीव समासों में अलग से पंचेंद्रिय जीव समास नहीं कहा गया, इसीलिए भूत प्रज्ञापन्न से संज्ञी पंचेंद्रिय संबंधी जीव समास कहा जा सकता है, क्योंकि संज्ञी जीवों को ही केवल ज्ञानादि लब्धियां प्राप्त होती है, अर्थात संज्ञी जीव ही भगवान बनते हैं. यहाँ पर केवली भगवान के पंचेंद्रिय संबंधी जीव समास कहा गया है. पंचेंद्रिय कहने से संज्ञी और असंज्ञी दोनों के जीव समास नहीं लेना है. म्हणजे कोणताच जीव समास घ्यायचा नाही. भूत प्रज्ञापन नयाच्या माध्यमातून किंवा भूत नैगम नयाच्या माध्यमातून त्यांच्यावर पंचेंद्रियत्वाचा उपचार त्या ठिकाणी संभवनीय आहे. यानंतरची ही तालिका पण प्रज्ञापन म्हणजे महत्वाची आहे. नैगम, प्रज्ञापन म्हणजे नैगम नाही घ्यायचा का? वर्तमान, हो, नैगम नाही घ्यायचा. आणि हा जो धातू शब्द आलाय ना मध्ये, तुम्ही एकदा विचारलं होतं पहा धातू शब्दाबद्दल, पंचांशिकामध्ये आला. जीव समास मध्ये देखील त्यांच्या गाथेमध्ये त्यांनी 4 याच्यासाठी धातू हा शब्दाचा प्रयोग केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की धातू हा शब्द या 4ला तुम्ही वापरा. इथे पण त्यांनी तेच घेतलेलं आहे. म्हणजे 89वी गाथा आहे. म्हणजे सार्वकालिक जीवासाठी 89वी गाथा आहे. पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू यासाठी धातू हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे तो तिथे आला पण वापरला आहे, पण आपल्याला म्हणजे का त्याचं कारण नाही समजत. फक्त तो वापरला ते कारण नाही समजलं, पण हा शब्द धातू कारण लक्षात नाहीये, फक्त वापरला आहे एवढं आहे. इथे पण त्यांनी तो धातू शब्द वापरला, पण कारण इथे पण नाही दिलं त्यांनी का वापरला, पण आलाय तो शब्द इथे पण. आणि आता ही जी तालिका आहे याचा पण थोडासा सूक्ष्म बारीकच अभ्यास करावा लागणार आहे. जीव समासाचं या ठिकाणी विशेष वर्णन केलेले आहे आणि आकडे दिलेले आहे. फक्त आकडे देत असताना एक फक्त त्यांनी जे लावून दाखवलेलं आहे, किंवा पहिलं पाहता येईल, वर एक गती दिलेला आहे. पहिलं तर गतीमध्ये दिलं की 18 आणि 1, तर 18 हा जीव समासाचा आकडा लावायचा आणि 1 उत्तर भेदासाठी लावायचा. म्हणजे 18 जीव समास तिर्यंच गतीमध्ये आहे, म्हणजे 1 आकडा तिर्यंच गतीत. 18 जीव समास कुठे सापडतील, तर 1 तिर्यंच गतीमध्येच 18 जीव समास सापडू शकतील. आणि एक जीव समास 4ही गतीत सापडेल. एक म्हणजे कोणता, पंचेंद्रिय जीव समास. हा जीव समास 4ही गतीमध्ये सापडेल. म्हणजे पहिला जो आकडा आला आहे तो जीव समासासाठी लावायचा आहे, आणि नंतरचा जो आकडा येणार आहे
तो उत्तर भेदांसाठी लावायचा आहे, म्हणजे कुठे कुठे लागणार आहे त्यासाठी हं. त्या दृष्टीतून लावायचा आहे. इथे गती आहे म्हणून दुसरा आकडा गतीच्या संबंधात आलेला आहे, पहिला आकडा जीव समासाच्या संबंधात आलेला आहे. आता दुसऱ्यामध्ये जे येणार आहे ते पहिला आकडा तर जीव समासाचा राहील आणि हं. दुसरा आकडा जो राहील तो इंद्रिया संबंधी लावायचा आहे. या तऱ्हेने हा हं. चार्ट पूर्ण लावायचा आहे. पाहू आपण उद्याला याच्यावर. ते कमी अवघानं लिहायचं राहून गेलं. ते नंतर उद्या सांगा वाटलंच तर. हा जास्तच हो लिहिलं गेलं. हं. हो हो कमी प्रत्येक कमीची एकेंद्रिय द्विंद्रिय नाही हा हं. उद्याला सांगते. हो ठीक आहे. ठीक आहे. जिनवाणी केले तुझे लोकानो तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.